नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती 2025 जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा अति संभव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये बुलढाणा जिल्हा येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? बुलढाणा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 934 हे बुलढाणा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातून कोणता महामार्ग गेलेला आहे? बुलढाणा जिल्ह्यातून कोणता महामार्ग हा गेलेला आहे? प्रश्न हा पण महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NH6 हा काय बुलढाणा जिल्ह्यातून महामार्ग गेलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9661 किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात लोकसंख्येची घनता किती आहे? बुलढाणा जिल्ह्यात लोकसंख्येची घनता किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 268 चौरस किमी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील साक्षरता दर किती आहे? बुलढाणा जिल्ह्यातील साक्षरता दर किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 83.4 म्हणजे 4% आहे. किती आहे मित्रांनो? 83.4% हे बुलढाणा जिल्ह्यातील साक्षरतेचे दर आहे, म्हणजे दर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? बुलढाणा जिल्ह्याला कोणत्या राज्याच्या सीमा हे लागून आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मध्य प्रदेश या राज्याची सीमा बुलढाणा जिल्ह्याला लागून आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पोलीस पाटीलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तहसीलदारांना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जाते? पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जाते? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 वर्षासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे स्थापन केलेली आहे? इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुरत या ठिकाणी स्थापन केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विभागीय आयुक्त कडे सादर करतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते? पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कामकाज कोण पाहते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शेजारच्या गावातील पोलीस पाटील हा काम पाहत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा निवड समितीकडे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा नदीवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो,
कोणत्या खंडाचा जास्तीत जास्त भाग वनाखाली आहे? कोणत्या खंडाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त भाग हा वनाखाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दक्षिण अमेरिका. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, तुरटी कशासाठी वापरली जाते? तुरटी कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिराकुंड. हा काय? भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, प्रत्येक गुणसूत्र डॅश पासून बनलेले असते. प्रत्येक गुणसूत्र डॅश पासून बनलेले असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे DNA यापासून बनलेले असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्हिटॅमिन सी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? मुघल सत्तेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाबर यांनी मुघल सत्तेची स्थापना केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? एक शिंगी गेंडा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आसाम या राज्यामध्ये आढळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, रेशीम किडे कोणत्या वनस्पतीवर वाढतात? रेशीम किडे कोणत्या वनस्पतीवर वाढत असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तुती या वनस्पतीवर वाढत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, निलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? निलगिरी पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दक्षिण दिशेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, समोरची सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे? समोरची सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्पीकर म्हणजे लोकसभा स्पीकर कोण आहेत? स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मीरा कुमार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, बाल हत्या प्रतिबंध कायदा कधी पास झाला होता? बाल हत्या प्रतिबंध कायदा हा कधी पास झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1829 साली हा बाल हत्या प्रतिबंध कायदा हा पास झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे? गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य हे निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 48 सदस्य हे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारे सदस्य आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरू झाले? भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र हे कोठे सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नर्मदा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे? सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पृथ्वी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी काढलेले आहे? मराठीतील पहिले वर्तमानपत्र हे कोणी काढलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णा नदीची ही उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1875 साली आर्य समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गडचिरोली हे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.